आज सहज ऑफिसमध्ये बसलो होतो आणि कार्यकर्त्याचा फोन आला की आपल्याला प्रचाराला जायचंय. पण बोलता बोलता त्याचा फोन आला की तुम्ही अर्ध्या तासाने या. मी एक 10-20 मिनिटं एक शिष्टमंडळ भेटायला येतोय आणि त्या शिष्टमंडळासोबत चर्चा करतो, कारण तो विषय तुम्हाला सुद्धा सांगायचा आहे, पण फोनवर बोलू शकत नाही. मी मला हरकत नाही. आणि मग त्याची 10-20 मिनिटं चर्चा झाली. मला एक 20 मिनिट उशीर झाला, कारण तोपर्यंत मी फोनवर बोलत होतो. मग त्याच्याकडून फोन आला आणि तो आपला मित्र आहे, उमेदवार आहे, कार्यकर्ता म्हणलं तरी हरकत नाही, परंतु काही शब्द हे जबाबदारीचे आहेत, त्याच्यामुळं तो माझ्या जवळचा आहे आणि त्याला माहितीये मी एक कार्यकर्ता आहे, वकील होतोय, कायदेशीर थोडीफार एखादा अर्धा टक्का माहिती आहे आणि कदाचित या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जे काही खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो, विकत घेतलं जातं, मॅनेज केलं जातं, पैसे दिले जातात. मी जर एखाद्याला सहज पाठिंबा दिला तर पैशाशिवाय मी पाठिंबा देत नाही. पण माझा खूप वर्षापासूनचा जर मित्र असेल आणि समजा पाठिंबा दिला असेल, मी जरी प्रामाणिकपणे दिला असेल तर समोरचा म्हणू शकतो की ह्यांनी पैसे घेतलेच असतील. विकणारी आपली जमात नाही हे अजून कळायला सुद्धा मार्ग नाही, तरी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला फोन केला. मी म्हणलं बर, म्हणजे काय झालं, काय म्हणजे विषय काय होता, म्हणजे कशासाठी ती लोक आली होती. ती म्हणला आता जे सत्ताधारी पक्ष आहेत त्याच्यातले एका पक्षाचे 2-2 पक्ष झालेत, म्हणजे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल. जे सत्तेत आहेत ते सुद्धा आता विरोधात गेले. पण एका पक्षाचे 2 तुकडे झालेले, एक तुकडा दोन्ही पक्षांचा सत्तेमध्ये आहे, दुसरा तुकडा बाहेर आहे. तो म्हणला मी विधानसभेला उभं होतो, मला 2200-2300 मतं होती. म्हणलं मला माहिती आहे. म्हणले मला एका पक्षाच्या XYZ कार्यकर्ते आले आणि त्यांनी मला 50 लाखाची ऑफर त्या ठिकाणी दिली, कारण तुम्ही विधानसभेला तुम्हाला 2-2.5 हजार मतदान आहे, 2300-2350 मतदान होतं. मी म्हणलं अरे तुला ते फसवायला आले असतील, 50 लाख रुपये तुला देण्याचं त्यांचं काय कारण आहे. आणि त्याच्यात ते 5 उमेदवारांना म्हणजे त्यांचा प्रचार अजून जोरात करतील ना, तुला देण्याचं काय यार. आणि माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू होऊन आता 4 दिवस पुढे आलोय आपण, असे काय तुला म्हणजे एकदम हुकी आली की बाबा आपल्याला एवढे पैसे देतील. मग त्यांचं म्हणणं काय म्हणलं, मी त्याचं सगळं ऐकून घेतलं. बघा लोक कसे आहेत, हे जे तुमच्या कानावर पडतं ना बिनविरोधाचं खूळ, बिनविरोध असा फुकट होत नाही साहेब. आणि जे निवडणुकीचे फॉर्म भरतात, डिपॉझिट भरतात, पण त्यांना माहितीये की इथं बार्गेनिंग करून आपल्याला, समजा आता महानगरपालिकेला 5,000 डिपॉझिट आहे, रिझर्वेशन असेल तर 2,500 काम होतं. पण त्या 5,000 किंवा 2,500 भरलेल्यामध्ये त्यांना कुणाला 50,000, लाख, 2 लाख, 5 लाख अशी रक्कम फॉर्म माघारी घ्यायला मिळते का नाही. आणि जर तुल्यबळ उमेदवार असेल दबाव टाकला जातो. 50 लाखापर्यंत 1 CR पर्यंत काही बोलतात. मी म्हणलं तेवढी ताकद पण असावी लागते. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का, विकत घेतलं जातं. जेवढे बिनविरोध झाले सगळीकडे मॅनेज झालेलं आहे. धुतलेल्या तांदळाचं कोणी नाहीये. फुकट बिनविरोध सहज कोणीही झालं नाही. झालं असेल तर सॅल्यूटच आहे त्या व्यक्तीला. पण सध्याच्या राजकारणामध्ये इम्पॉसिबल गोष्ट आहे. बर, मी म्हणलं बर, त्यांनी किती म्हणलंय असं असं, कसं काय, कशाला बोलतो म्हणलं पैशाचं. तुला नगरसेवक व्हायचंय, तो निवडणुकीला उभा राहिलाय, मॅनेज व्हायचं असतं तर अगोदरच झालं असतंच ना. पण माझं आणि बायकोचं मत वेगळं वेगळं आहे. बरं, काय अडचण नाही. मतं जरी वेगळी वेगळी असली, कारण एकाचं म्हणणं आहे निवडणुकीला उभे राहायचं, दुसऱ्याचं म्हणणं आहे आपली परिस्थिती आणि आपण पाठिंबा देऊ. पण आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर तुम्ही असा विचार करताय, म्हणजे तुमच्या मनात खोट आहे. नशिबानं तो शहराच्या बाहेरचा होता, म्हणजे आहे शहराच्या बाहेरचा अर्थ या म्हणजे पुण्यातला नाही बाबा,
बाहेरचा आहे. मी म्हणलं मग मग मी काय तिथं यायची गरज वगैरे काय? तुम्हाला तोच सल्ला घेण्यासाठी की मी बोलू का? म्हणलं पैशानं सगळं होत नाही. ठीक आहे, तुला पैसे देतील, तुझी सगळी चणचण पण भागेल, पण तुझ्यावर जो शिक्का मारला जाईल की हा पैसे घेऊन मॅनेज होतो, पैसे घेऊन माघार घेतो, किंवा पैसे घेऊन पाठिंबा देतो, किंवा हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही, लायकीचा नाही, तुझं समाजकारण आणि राजकारण शटाप संपलं. राहिला प्रश्न, हे पैसे तुला किती दिवस जातील? जसं प्रत्येक उमेदवार पैशावाले बऱ्यापैकी पाऊस पाडतात मतदारावर, मताला 2000 3000 म्हणजे 500 पासून रेट सुरू होतो साध्या सर्वसामान्य स्लम एरियापासून, पण तेच नंतर 5000वर येतात, 500चे 5000वर, आणि ते कधी 10,000 होतील आणि मताचा गठ्ठा असेल तर ते कल्पना पण करू नका. पण ते किती दिवस तुम्हाला ते पैसे पुरतात? क्षणिक सुखाचा मुद्दा आहे. 2 महिन्यात तुमचे पैसे संपतील असं गृहीत धरा. तिसरा महिना तुम्हाला जर त्याच पद्धतीचं वाईट आयुष्य जगावं लागत असेल तर सरेंडर होणं किंवा एखाद्याला मी फार भारी आहे असं सांगणं हे कितपत योग्य आहे? आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रामुख्यानं समजून घेतली पाहिजे, आणि मीही त्याला बोललो की एकदा तू माघार घेतली किंवा काय घेतली, तू भले भविष्यात 5 वर्षांनी नगरसेवक पदाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होतील, 5 वर्ष तुला लोक मॅनेज होणारच असं म्हणतील, तू इतर राजकीय पक्षात गेला तरी पक्ष तुझ्यावर विश्वास ठेवल अशी सुतराम सुद्धा शक्यता नाही. मग काय केलं पाहिजे? लढणे का? बिलकुल लढायचं, अजिबात माघार घ्यायची नाही. पैसे वगैरे त्याचे त्याला म्हणायचं मलाच प्रचार करायला पैसे नाहीत, मी निवडून येणार आहे, तुम्हालाच मला काय सपोर्ट करायचा असेल तर बिलकुल करा. माघार तर काय घेत नसतो आणि पाठिंबा तर लांबचीच गोष्ट आहे. मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पहिलं तुमचं काय महत्वाचं चांगलं काम असेल तर मी बिलकुल करतो, तो तुमच्या आसपास पण फिरकणार नाही. ही टेक्निक वापर म्हणलं. पण तो साधा भोळा कार्यकर्ता, बरं सगळ्यात महत्वाचं काय असतं? सत्ताधारी 2-3 पक्ष आहेत आणि विरोधातले 2-3 पक्ष आहेत आणि छोटे मोठे असे 10-20 पक्ष आहेत. या सगळ्यांचे मिळून उमेदवार सध्याची जर आकडेवारी अपक्षासहित जर पाहायचं म्हणलं तर 162 नगरसेवक समजा एखाद्या महापालिकेला, पुणे महापालिकेला निवडून द्यायचे. उमेदवार उभेच 2,500-3 हजार आहेत. आता मला सांगा, जर इतके उमेदवार निवडून आले म्हणजे येणार आहेत का? जेवढे अपेक्षित आहेत तेवढेच निवडून येणार आहेत, पण एकाच किती जागा असं जर म्हटलं तर सगळ्या प्रत्येक राजकीय पक्षात मारामारी लागेल. बऱ्याच राजकीय पक्षांमध्ये शिवसेना, धनुष्यबाण अचानक लोकांना कोणालाही उमेदवारी दिली. काँग्रेसकडे उमेदवार नव्हते. ठाकरे एकत्र आल्यामुळं काँग्रेस अस्वस्थ आहे, नाही म्हणलं तरी शरद पवार अस्वस्थ आहेत, पण त्यांनी काही ठिकाणी सेटलमेंट केली आणि ज्यांनी पक्ष फोडलाय त्यांच्यासोबत सुद्धा अजितदादा सोबत त्यांनी अलायन्स केलं. पण सगळे जे लढणार आहेत, भांडणार आहेत ना, ते फार कन्फ्युज आहे. त्याचं कारण पण असं आहे. कन्फ्युजनचं कारण हे की या सगळ्या लोकांना म्हणजे एकात्याच्या सूत्रात हे करणारा कोणीही नाही आणि मग ही सगळी भरकटत चाललेली आहेत. म्हणून सध्याची ही अवस्था आहे. आणि मतासाठी कुठल्याही पद्धतीनं मतं आपल्याला मिळाली पाहिजेत. वेळ प्रसंगी माणूस दिसला की पाया पडायला लागतं, वाकायला लागतं. सगळ्या गोष्टी ज्ञात असताना सुद्धा त्याला मॅनेज केल्याशिवाय जर निवडणूक लढवता येत नसतील, आणि आज प्रत्येक प्रभागामध्ये 2-4 जण वेगळ्या पक्षांमधून इकडून तिकडे उड्या मारून फक्त स्वार्थ आणि हित डोळ्यासमोर ठेवून जर अशा पद्धतीने काम करत असतील तर मला असं वाटतं, माझं असं प्रामाणिक मत आहे, कोणीतरी कोणाला, आपण स्वतःला आणि आपण इतरांना सुद्धा फसवतोय, वेड्यात काढतोय, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण या सगळ्या माझ्या मताला किती किंमत आहे मला माहित नाही, परंतु जी लोक तुमच्याकडे विश्वास ठेवून तुमच्या एकंदरीत भूमिकेबद्दल ते विचार करतात किंवा तुमच्यावर आदर्श ठेवतात, त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे प्रामाणिकपणे, लोकशाही जिवंत ठेवायची असेल, लोकतंत्र मजबूत करायचं असेल आणि म्हणजे
भारतीय राज्यघटना तुम्हाला आम्हाला जर प्रमाण असेल तर कायद्याने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कायदेशीर आणि त्या चौकटीत झाल्या पाहिजेत. आणि जर कोणी पदाचा किंवा इतर गोष्टीचा गैर वापर प्रकार किंवा पद्धतीत जरी राबवत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. या मताशी मी ठाम झालेलो आहे. म्हणून सध्या जी सहन करण्याची क्षमता आणि लुटमारीच्या टोळ्या हे जे काही निर्माण झालेले आहेत त्याच्यावर गांभीर्याने विचार व्हायला असं हवा असं प्रामाणिकपणे वाटतं. आणि माझं मित्राचं जे झालं चर्चा की जर अशी परिस्थिती असेल म्हणजे एखाद्या ठिकाणी माणसं नाहीत आणि एखाद्या ठिकाणी भरपूर माणसं आहेत आणि मग हे एकमेकाच्या खिचडीमध्ये सर्वसामान्य माणसांना प्रचंड दिशाभूल करणारा हा सगळा प्रकार आणि प्रवास होणार आहे, तो फक्त त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. धन्यवाद. जय शिवराय.